नमस्कार मित्रांनो. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ आपला असणार आहे 100% आपला एज्युकेशनल पर्पज नुसार. आपले नेहमीचे व्हिडिओ आपले एज्युकेशनल पर्पज नुसारच असतात, पण आपण दररोज जरा मार्केटमध्ये काय चाललंय, घडामोडी वगैरे ह्या गोष्टींचा अपडेट घेत असतो. पण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त जाणून घेणार आहोत का जे बेसिक नॉलेज आपल्याला गरजेचं असतं मार्केटविषयी, त्या गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत कॅन्डल विषयी. जे कॅन्डल नेमकी काय असते, कोणती कॅन्डल कशी वर्क करते, आणि जे कॅन्डलस्टिक काय पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न्स कसे काम करतात आपल्याला ते जाणून घ्यायचंय. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल आपला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिलेली आहे, की जो आपला फ्री टेलिग्राम चॅनल आहे. आणि जर आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं शिकायचं आहे आणि मी कोणते ट्रेड घेत असतो आपल्याला त्याची माहिती पाहिजे. आता आपण जनरली साधारणतः निफ्टीचे ऑप्शन असतात, बँक निफ्टी ऑप्शन असतात, कमोडिटीचे ऑप्शन असतात. त्यामध्ये आपला क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. आपण त्याचे ऑप्शन जे असतात त्यामध्ये ट्रेड करतो. आणि जर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल आणि किंवा कोणते ट्रेड घेतले पाहिजेत याची माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आपला प्रीमियम टेलिग्राम ग्रुप आहे, किंवा त्याला आपण प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल म्हणतो. आणि त्याची आपली 1 वर्षाची जी फी आहे ती आपण फक्त आता जो आपला भारतीय स्वातंत्र्य दिवसाचा मुहूर्त आहे म्हणून आपण त्याची फी 3000 रुपये ठेवलेली आहे. 3000 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 12 महिन्याचा ऍक्सेस त्या ठिकाणी भेटतो. म्हणजे हे एकदा 3000 रुपये तुम्ही भरले तर तुम्हाला 12 महिने पैसे भरायची गरज नाही. मग त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, मी जे ट्रेड आपले स्विंग ट्रेड घेतो आणि तेही तुम्हाला भेटणार आहेत. मी जे ट्रेडिंग ऑप्शन मध्ये करतो तुम्हाला तेही ट्रेड त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि जे आपल्या कम्युनिटीमध्ये जे मी ट्रेड करतो तेही ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. आता त्या ठिकाणी आपला एसएल टाकलेला असतो आणि आपलं टार्गेट सुद्धा टाकलेलं असतं. आपण ह्या सगळ्या पण गोष्टी फॉलो करायच्या असतात. पण अर्थात आता हे जे सगळे ट्रेड असतात ते मी जे घेतो ते शेअर करत असतो. आणि मग आता त्याकरता आपल्याला जो आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंक वरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. ओके, आता आपण करूया ह्या आपल्या विषयाला सुरुवात. जनरली आपण बघतोय का आपल्याला माहिती आहे का कॅन्डल म्हणजे आपल्याला साधारणतः कॅन्डलचे 2 प्रकार माहिती आहेत. आता कॅन्डलचे 2 प्रकार म्हणजे एक कॅन्डल रेड आहे आणि एक कॅन्डल ग्रीन आहे. जनरली हे सामान्य माणसाला 2 प्रकार माहिती आहेत, बाबा एक रेड कॅन्डल आहे आणि आपली दुसरी ग्रीन कॅन्डल आहे. पण आता ह्या रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डलच्या पुढेही हे आणखीन काही बऱ्याच गोष्टी आहेत. आता त्या आपल्याला जाणून घ्यायच्या. पहिली गोष्ट, आता इथे आपल्याला नेमकी कॅन्डल मध्ये काय बघायचं आहे, आपल्याला कॅन्डल मध्ये बघायचं आहे तिचा हाय काय आहे, कॅन्डलचा लो काय आहे, कॅन्डलचा ओपन काय आहे आणि कॅन्डलचा क्लोज काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. 4 गोष्टी या कॅन्डल मध्ये महत्वाच्या असतात. पण आता जो मी तुम्हाला सांगितलंय हाय आहे, लो आहे, क्लोज आहे, ओपन आहे, तर हे दोन्ही कॅन्डल मध्ये सेम असतं का? दोन्ही कॅन्डल मध्ये सेम नसतं. ओके, आता इथे पहिल्यांदा आपल्याला हे पण जाणून घेतलं पाहिजे की कॅन्डल नुसती माहिती आहे आपल्याला, रेड कॅन्डल झाली, ग्रीन कॅन्डल झाली, पण आपल्याला त्यामध्ये टाइम फ्रेम महत्वाचा असतो. या ठिकाणी आपण बघतोय साधारणतः आपण जनरली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, 10 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण कॅन्डल बघतो. पण आता तुम्हाला काय असणार आहे का 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधली कॅन्डल वेगळी होणार आहे, 10 मिनिटाच्या टाइम फ्रेमची कॅन्डल वेगळी होणार आहे, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमची कॅन्डल ती तुम्हाला वेगळी होणार आहे. म्हणजेच आपल्याला ह्या ज्या टाइम फ्रेम नुसार जर आपण ट्रेड केला तर तुम्हाला दोन्ही कॅन्डल या वेगवेगळ्या रिझल्ट देतात. पहिली गोष्ट, आता इथे मी तुम्हाला दाखवतो. आता हे कालचं आपण या ठिकाणी उदाहरण बघितलं. आता इथे काल आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सकाळी ही जी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते पहिली कॅन्डल आपली बघा, ही सकाळची जी पहिली कॅन्डल आहे, ही पहिली कॅन्डल बघा 9:15 वाजताची कॅन्डल आहे. एक मिनिट, आता याला आपण डिलीट करूया. आपल्याला जरा थोडं आपण याच्यावरती जाऊया, आपलं डेट वगैरे किंवा डेट आणि प्राइस. ओके, आता ही एक कॅन्डल तुम्ही बघू शकता इथे. आता इथे जर आपण ही कॅन्डलचा जर तुम्ही बघितला तर ही कॅन्डल आहे किती वाजताची, तर ही 9:15 वाजताची कॅन्डल आहे. आता ही कॅन्डल आपल्याला ग्रीन दिसते. ओके, आता आपल्याला ही कॅन्डल ग्रीन दिसते. पण आता जर आपण यालाच काय केलं, जर थोडं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर गेलो
तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती सुद्धा आपल्याला ही एक कॅन्डल ग्रीन दिसते, पण ती चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन आहे. पण थोडं आपण जर समजायला बघितलं इकडे, जर याला आपण का एका मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर बघितलं, तर ही सगळी दुनिया जी आहे ती सगळी वेगळी दिसणार आहे. कारण आपल्याला एका मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या दिसणार आहेत. आता हे पण आपण एकदा जाणून घेऊ बघा. आता इथे त्याला एक मिनिट आपण मागे घेऊ. ठीक आहे. 9:15 9:15 9:15 आणि 9:15. आता इथे आपण बघू शकता. आता इथे काय दिसतंय आपल्याला हे जाणून घ्या एकदा. आता इथे ही जी एक पहिली कॅन्डल आहे, ही कॅन्डल आता फक्त एका मिनिटाची आहे. आता इथे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितली होती ती कॅन्डल किती मिनिटाची होती, 5 मिनिटाची. त्या 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये आता ह्या किती कॅन्डल येणार आहेत बघा, 1 2 3 4 5 कॅन्डल त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहेत. म्हणजे जर आपण याला 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावला तर पूर्ण कॅन्डल आपल्याला ग्रीन दिसली. पण जर आपण या ठिकाणी जर याला एका मिनिटाचा टाइम फ्रेम लावला तर आपल्याला या ठिकाणी कॅन्डल मध्ये फरक दिसतोय. 3 कॅन्डल ग्रीन दिसतात आणि 2 कॅन्डल रेड दिसतात. म्हणून आपल्याला ह्या कॅन्डलचा वापर करताना टाइम फ्रेम सुद्धा खूप महत्वाची असते. आता तुम्ही कोणत्या टाइम फ्रेम मध्ये काम करता आणि त्यावरती या सगळ्या गोष्टी मॅटर असतात. आता पहिली गोष्ट आपल्याला जाणून घ्यायचं आहे का कॅन्डलचा नेमकी हाय आणि लो आपल्याला तो जाणून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी तुमची आपली ग्रीन कॅन्डल असते आणि तुमची रेड कॅन्डल असते, ह्या दोन्ही कॅन्डलचा हाय आणि जो लो आहे सेम असतो आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे फरक नसतो. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं बघा, ही एक कॅन्डल आहे. आता ह्या कॅन्डलचा जर आपण या ठिकाणी बघितला तर हा टॉप इथे बघा वरती जो आपल्याला या ठिकाणी इथे दिसतो तो हा आहे कॅन्डलचा टॉप. म्हणजे हा या कॅन्डलचा हाय जो आहे, हा कॅन्डलचा हाय झाला, हा इकडे या साईडला झाला कॅन्डलचा हाय आणि त्याच्यानंतर हा इथे दिसतोय तो झाला ह्या कॅन्डलचा लो. आता ह्या दोनच गोष्टी आपल्याला रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डलच्या बाबतीमध्ये सेम बघायला भेटतात. बाकीच्या मग गोष्टी वेगळ्या बघा. आता इथे मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या लक्षात आलं, हाय आणि लो हा ह्या दोन्ही कॅन्डलचा आपल्याला सेम असतो. आणि पण आता इथे आपल्याला बघा ही कॅन्डल जी आहे, आता ही जी ग्रीन कॅन्डल असते त्या ग्रीन कॅन्डलचा जो ओपन असतो तो त्याचा ओपन लोच्या साईडला असतो. म्हणजे झालं काय की इथे ही कॅन्डल ओपन इथे झाली पण कॅन्डल क्लोज व्हायला वरती गेली. इथे हा कॅन्डलचा क्लोज झाला, हा इथे या कॅन्डलचा क्लोज आहे. म्हणजेच आपल्या या ग्रीन कॅन्डलचा जो ओपन आहे तो खाली असतो आणि क्लोज जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा वर असतो. आता रेड कॅन्डलचं त्याच्या नेमकी विरुद्ध आहे. रेड कॅन्डलला इथे बघा हा झाला हाय, हा झाला लो आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा क्लोज आहे, हा त्याचा क्लोज आहे. म्हणजे काय आले, ही कॅन्डल तर आपण बघतोय थोडी वरती ओपन झाली, इथे ओपन झाली, इथे बघा या साईडला ओपन आहे, इथे या कॅन्डलचा ओपन. तर कॅन्डल या ठिकाणी ओपन झाली. आता इथे बघू आपण, बघा इथे कॅन्डल ओपन झाली या साईडला, त्यानंतर ती वरती गेली तिथपर्यंत बनवला हाय बनवला, पण ती कॅन्डल क्लोज व्हायला एकदम खाली आली. म्हणजेच त्या कॅन्डल मध्ये आपल्याला काय दिसतंय, सेलिंग प्रेशर दिसतंय. आणि ही जी एखादी बुलिश कॅन्डल आहे किंवा जी आपली ग्रीन कॅन्डल आहे, ती ग्रीन कॅन्डल आपल्याला साधारणतः बुलिश असल्याचं साईन दाखवते आणि रेड कॅन्डल जी आहे ती कॅन्डल आपल्याला काय दाखवते, त्या तेवढ्या टाइम फ्रेम मध्ये सेलिंग प्रेशर होता आपल्याला ते दाखवते. तर आपल्याला ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत आपल्याला त्या कळल्या. म्हणजे कॅन्डल काय आहे, तर कॅन्डल हे साधारणतः त्या वेगळ्या टाइम फ्रेम मध्ये, म्हणजे का जो तुम्ही टाइम फ्रेम निवड करता, 5 मिनिटाची टाइम फ्रेम, 1 मिनिटाची, 10 मिनिटाची, 15 मिनिटाची, त्या टाइम फ्रेम मध्ये जो एखादा स्टॉक्स असेल त्यांनी काय परफॉर्म केलेला आहे आणि त्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला त्याचा लो काय आहे, हाय काय आहे, आपल्याला ते दाखवण्याचं काम कॅन्डल करते. कॅन्डल मध्ये 2 प्रकार आहेत, रेड कॅन्डल आणि त्यानंतर ग्रीन कॅन्डल. तर ग्रीन कॅन्डल तर ही आपल्याला दाखवते का त्या ठिकाणी तेवढ्या वेळेमध्ये साधारणतः तेजी होते. रेड कॅन्डल सांगते का त्या वेळेमध्ये तेवढ्या वेळेमध्ये साधारणतः मंदी होते. म्हणजेच आपल्याला त्या कॅन्डल नुसार पुढे ट्रेड करणं सोपं जातं. आता मग इथे ह्या कॅन्डलचे जे पॅटर्न येतात
ते पॅटर्न पण आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण इथे जे काय महत्वाचे पॅटर्न आहे आपण ते इथे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता आता ह्या ठिकाणी पहिला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आहे बघा, त्याचं नाव आहे काय, सगळ्यांनाच माहिती, हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता इथे आपल्याला हॅमर मध्ये काय असतं, पहिली गोष्ट. आता याच्या हॅमर मध्ये काय असतं का, थोडंसं करेक्शन झालेलं असतं. समजा चार्ट वरती आपल्याला थोडासा डाऊनफॉल दिसतो, आपल्याला त्या ठिकाणी जो आपल्याला डाऊनफॉल दिसतो, पण डाऊनफॉल झाल्यानंतर मग आपल्याला काय असं दिसतंय का बाबा, ज्या वेळेस आपल्याला संपूर्ण रेड कॅन्डल रेड कॅन्डल रेड कॅन्डल दिसत आहेत, पण त्यानंतर आपल्याला एक अशी ग्रीन कॅन्डल दिसते का, इथे बघा आता ही कॅन्डल आहे, थोडा कलर मला जरा चेंज करून बघा. आता इथे ही कॅन्डल आहे, ह्या कॅन्डल मध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर दिसतोय. आता हा याचा हाय आहे, त्याच्यानंतर आपल्याला जरा थोडीशी काय दिसते बघा, ह्या साईडला कॅन्डलची जी बॉडी आहे ती बॉडी आपल्याला कॅन्डलच्या लोअर साईडला दिसते, पण बॉडीची जाडी थोडी कमी असते, बॉडीची उंची कमी असते. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघताय का, इथे ही कॅन्डल आहे आणि हा याचा काय आहे, क्लोज आहे, हा याचा ओपन आहे. म्हणजे काय झाले, आपल्याला त्या कॅन्डल वरती सेलिंग प्रेशरचा दिसतोय, पण पण आपल्याला काय दिसतंय, त्या ठिकाणी शेवटी शेवटी आपल्याला एक बाइंग झालेली दिसते. पण आता ह्या ठिकाणी आपल्याला त्याच्या अगोदर एक कॅन्डल रेड कॅन्डल बघा, इथे एक रेड कॅन्डल आहे, म्हणजे हा जो आपल्याला फॉल फॉल बघायला भेटलाय, आणि त्यानंतर आपल्याला एक रेड कॅन्डल, त्यानंतर ग्रीन कॅन्डल असे दिसले की त्यावर सेलिंग प्रेशर आहे. पण त्यानंतरची जे कॅन्डल आहे त्या कॅन्डल मध्ये आपल्याला काय दिसतंय, संपूर्णपणे म्हणजे डेज टॉपला, दिवसाच्या एकदम टॉप वरती ती कॅन्डल क्लोज होते. आणि मग असा जो पॅटर्न, असा जर पॅटर्न तयार झाला त्याला आपण म्हणतो हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि मग ह्या पॅटर्नचं जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन अप साईडला असतं. म्हणजेच जर असा पॅटर्न जर तयार झाला तर तिथून आपल्याला तेजी येण्याची शक्यता असते. आपण इथं ही गोष्ट लक्षात ठेवू. म्हणजे हा झाला एक पहिला पॅटर्न. त्यानंतर आपला दुसरा पॅटर्न जाणून घ्यायचा आहे, आणि तो पॅटर्न कोणता आहे आपला, ठीक आहे, दुसरा पॅटर्न आपल्याला जाणून घ्यायचा आहे, त्याचं नाव आहे बुलिश इनगल्फिंग पॅटर्न. बुलिश इनगल्फिंग पॅटर्न आहे, आपल्याला तो जाणून घ्यायचा आहे. आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला जो पॅटर्न दिसतोय तो पॅटर्न आहे बुलिश इनगल्फिंग पॅटर्न. आता या बुलिश इनगल्फिंग पॅटर्नचाही आपल्याला जो सेम काय असते, थोडासा डाऊन ट्रेंड असतो. चार्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी थोडासा डाऊन ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. त्यानंतर आपल्याला एक फर्स्ट जी कॅन्डल आहे ती फर्स्ट कॅन्डल आहे रेड कॅन्डल. ओके, ही आहे पहिली रेड कॅन्डल. आता ही कॅन्डल अशी आहे, समजा ही अशी पहिली रेड कॅन्डल आहे, आणि ह्या रेड कॅन्डलचा जो क्लोज आहे हा ह्या रेड कॅन्डलचा क्लोज. पण आता त्या ठिकाणी आपल्याला दुसरी एक कॅन्डल तयार होते, ती कॅन्डल तयार होते आपली ग्रीन कॅन्डल. पण त्या ग्रीन कॅन्डलचा जो ओपन आहे तो ओपन ह्या पहिल्या कॅन्डलच्या क्लोजच्याच बरोबर इथे या ठिकाणी त्याचा ओपन होतो, आणि ती कॅन्डल क्लोज होताना ह्या कॅन्डलच्या टॉपच्या वरती त्याची बॉडी जाते. म्हणजेच जी पहिली कॅन्डल आहे त्या पहिल्या कॅन्डलच्या क्लोजच्या वरती कॅन्डल ओपन होते, पण तिची बॉडी जी आहे ती बॉडीची उंची ह्या आपल्या पहिल्या कॅन्डलच्या टॉपच्या वरती जाते. असा जर मार्केटमध्ये पॅटर्न तयार जर झाला तर त्याला आपण म्हणतो बुलिश इनगल्फिंग पॅटर्न. ओके, आणि आपल्याला याचं जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन आपल्याला काय दाखवते, ते डायरेक्शन आपल्याला अप्पर साइडची मूवमेंट दाखवते. ओके, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं आता. आणि आता त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार जाणून घ्यायचा आहे, आणि पुढची जी काय आपला एक कॅन्डलचा प्रकार आहे तो आहे आपला प्रिसाइजिंग लाईन पॅटर्न. ओके, आता इथे आपल्याला काय दाखवतंय, इथेही आपल्याला दोन कॅन्डलचा विचार करायचा आहे, पण इथे आपल्याला पहिल्यांदा एक लांब रेड कॅन्डल दिसते, आणि नंतर त्या कॅन्डललाच फॉलो करताना दुसरी एक आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसते. पण पहिल्या रेड कॅन्डलची जी बॉडी आहे त्या बॉडीच्या 50% वरती एक आपली ग्रीन कॅन्डल तयार होते. आणि जर असा पॅटर्न झाला
तर त्याला आपण म्हणतो प्रिसाइजिंग लाईन पॅटर्न. ह्या ठिकाणी बघा, इथे आपण बघतोय ह्याची ही बॉडी आहे. ह्या बॉडीच्या 50%च्या वरती दुसरी ग्रीन कॅन्डल जी क्लोज झाली, त्याची बॉडी क्लोज झाली आहे, असा पॅटर्न जर तयार झाला तर त्या ठिकाणी आपल्याला बुलिश डायरेक्शन दाखवलं जातं. ओके. आणि आता त्याच्या पुढचा आपल्याला पॅटर्न जाणून घ्यायचा आहे. तो पॅटर्न आहे मॉर्निंग स्टार कॅन्डलिस्टिक पॅटर्न. आता हा मॉर्निंग स्टार कॅन्डलिस्टिक पॅटर्न जो आहे, तो पॅटर्न आपल्या सगळ्यांचा, बऱ्याच जणांचा फेवरेट प्रकार आहे. आणि आपल्याला याचे जे डायरेक्शन आहे, ते डायरेक्शन आपल्याला कुठे दिसते? ती डायरेक्शन आपल्याला एकदम वरती अप साइडला दिसते. आता यामध्ये जर बघितलं तर साधारणतः जो विचार केला जातो, तो आपला विचार केला जातो 3 कॅन्डलचा. म्हणजेच आता इथे आपल्याला काय बघायचंय का कंटिन्युअसली आपल्याला ज्या लॉंग रेड कॅन्डल आहेत, त्या लॉंग रेड कॅन्डल आपल्याला साधारणतः 3 रेड कॅन्डल कंटिन्युअसली झाल्या पाहिजेत. आता इथे आपल्याला साधारणतः मार्केटमध्ये किंवा त्या चार्ट वरती डाऊन ट्रेंड चालू असताना आपल्याला ह्या गोष्टी बघायला भेटतात. बघा, इथे तुम्हाला या कंटिन्युअसली साधारणतः 4 आपल्याला काय दिसतात? रेड कॅन्डल दिसतात. आणि मग त्या रेड कॅन्डलच्या मध्येच आपल्याला एखादी मग ग्रीन कॅन्डल दिसते, परत एक रेड कॅन्डल दिसते. पण आता ह्या कॅन्डल मध्ये आपल्याला काय दिसतंय? सेलिंग प्रेशर खूप आहे. इथेही सेलिंग प्रेशर खूप आहे, सेलिंग प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर आहे. पण एक अशी कॅन्डल तयार होते आपल्याला का ती कॅन्डल जी आहे, तर त्या कॅन्डलची जी बॉडी आहे, ती बॉडी आपल्याला एकदम अशी छोटी दिसते. म्हणजे काय असते? काय ती कॅन्डल वरती जाते, तिचा ओपन होतो, नंतर ओपन झाल्यानंतर तो क्लोजही त्या ओपनच्याच कुठंतरी साधारणतः जवळ होतो आणि तिची बॉडी एकदम अशी छोटी असते. पण त्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत एक ग्रीन कॅन्डल तयार होते. पण त्या ग्रीन कॅन्डलचा जो क्लोज आहे आणि त्याचा जो ओपन आहे, तो दोन्हीही ह्या आपल्या पहिल्या रेड बॉडी कॅन्डलच्या वरती आपल्याला त्या ठिकाणी त्याचा ओपन दिसतो. आता इथे तुम्ही बघा, आता ही कॅन्डल आहे, तर ह्या कॅन्डलचा थोडस याला मी जरा मोठं करतो म्हणजे आपल्याला कळेल. बघा, आता इथे बघा, आता ही एक कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलचा हा काय आहे? ओपन आहे. आता ह्या ओपनच्या वरती एक आपली दुसरी ग्रीन कॅन्डल ती ओपन होते, पण तिचा जो क्लोज आहे तो त्याच्याही वरती होतो. आणि त्यानंतर आपल्याला परत सेम एक रेड कॅन्डल का ह्या ज्या पहिल्या कॅन्डलच्या क्लोज ला त्या ठिकाणी एक आणखीन रेड कॅन्डल त्या ठिकाणी बरोबर सेम त्याच लाईन मध्ये ओपन होतो. पण त्या कॅन्डलचा क्लोज जो आहे, तो क्लोज ह्या ग्रीन कॅन्डलच्या आपल्या 50%च्या खाली जात नाही. असा जर या ठिकाणी आपल्याला संगम बघायला भेटला तर त्याला आपण म्हणतो मॉर्निंग स्टार कॅन्डलिस्टिक पॅटर्न. मॉर्निंग स्टार कॅन्डलिस्टिक पॅटर्न. आणि आपल्याला याचे डायरेक्शन मग त्या ठिकाणी अप्पर साइडला जाताना दिसतं. आणि त्याच्या पुढचा आपल्याला बघायचा आहे कॅन्डलचा प्रकार. तो प्रकार आहे 3 व्हाईट शोल्डर. ओके, म्हणजे काय आहे आपल्याला, त्याला आपण म्हणतो का 3 व्हाईट शोल्डर म्हणजे काय? साधारणतः 3 प्रकारचे सफेद खांदे, असा त्याचा मराठी जर आपण अर्थ पकडला तर तो त्याचा मराठी अर्थ होतो. पण आता ह्या ठिकाणी ह्या कॅन्डल पॅटर्नचं काय महत्व आहे का आपल्याला त्या ठिकाणी अशा कंटिन्युअसली ज्या आता म्हणजे मार्केटमध्ये याच्यामध्ये आपल्याला डाऊन ट्रेंड चालू असताना पॅटर्न तयार होतो. यामध्ये कंटिन्युअसली आपल्याला 3 ग्रीन कॅन्डल बघायला भेटतात. पण असं होतंय का त्या ठिकाणी आपल्याला आता ह्या कॅन्डलचा जो काय वीक आहे, तो वीक आपल्याला एकदम छोटा छोटा दिसतो आणि तिची बॉडी मोठी असते. अशा कंटिन्युअसली आपल्याला 3 कॅन्डल जर तयार होताना जर दिसल्या तर त्या पॅटर्नला आपण म्हणतो 3 व्हाईट शोल्डर पॅटर्न. आणि याचंही डायरेक्शन आपल्याला अप्पर साइडलाच बघायला भेटतं. आणि त्यानंतरचा आहे सगळ्यांचा फेवरेट पॅटर्न, तो आहे आपला हँगिंग मॅन, म्हणजे फाशी घेणारा माणूस. हा पॅटर्न आपल्याला दाखवतो डाऊन ट्रेड. हा पॅटर्न आपल्याला बेरिश डायरेक्शन दाखवतो. आता यामध्ये आपण बघतोय का याच्यामध्ये आपल्याला साधारणतः काय होतंय का ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो, आता तुम्हाला हा पॅटर्न डाऊन ट्रेंडला नाही बघायला भेटणार. आतापर्यंत मी तुम्हाला जे पॅटर्न दाखवले ते पॅटर्न आपल्याला हा चार्ट थोडा डाऊन येतोय आणि मग इथे कुठे पॅटर्न बनलेत आणि मग वरती आपल्याला त्या ठिकाणी रिव्हर्सल बघायला भेटलाय. पण
इथे याच्यामध्ये आपल्याला हा पॅटर्न हँगिंग मॅन पॅटर्न हा आपल्याला चार्टच्या अप ट्रेंड वरती बघायला भेटतो. आता ह्या ठिकाणी आपण बघतोय का अप ट्रेंड वरती आपल्याला काय बघायला भेटतंय, तर आपल्याला त्या ठिकाणी असं दिसतंय का कंटिन्युअसली एक असे म्हणजे आपल्या ग्रीन कॅन्डल तयार झाल्यात. आता इथे बघा, आता इथे चार्ट आपल्याला वरती 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 जाताना दिसतोय आणि हा चार्ट आपल्याला वरती जाताना दिसतोय. पण आपल्याला त्या ठिकाणी एक अशी कॅन्डल दिसते का त्या कॅन्डल मध्ये आपल्याला म्हणजे तिचा जो काय लो आहे, तर बघा हा लो आहे. पण आता जी बॉडी वरची बॉडी एकदम छोटी असते, पण ती बॉडी त्या कॅन्डलच्या एकदम टॉप साइडला तयार होते, रेड बॉडी कॅन्डल. अशी ही जी कॅन्डल आहे रेड बॉडी कॅन्डल, त्या रेड बॉडी कॅन्डलचा जो ओपन आहे तो तर वरती होतोय आणि तिचा क्लोज आहे. तर आता बघा ह्या ठिकाणी हा इथे ओपन वरती झालाय, हा त्याचा क्लोज त्याच्या खाली झालाय. पण त्याचा लो जो आहे त्या लोच्याही अप्पर साईडला या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. असा जर एखादी कॅन्डल आपल्याला बघायला भेटली तर त्याला आपण म्हणतो काय, त्याला म्हणतो हँगिंग मॅन. आणि आपल्याला हे काय दाखवतंय, हे आपल्याला दाखवतंय डाऊन ट्रेंड. पण जो असा हा पॅटर्न तयार होतो तो आपल्याला मार्केट बुलिश असताना तयार होतो. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतरचा पॅटर्न आहे आपल्याला, त्याचं नाव आहे शूटिंग स्टार. आता हा जो शूटिंग स्टारचा पॅटर्न आहे तो पॅटर्न आपला बरोबर आपल्या ह्याच्या हँगिंग मॅनच्या बरोबर उलटा आहे. म्हणजे काय, आपल्याला हे जे काय पर डायरेक्शन आहे चार्टच्या डायरेक्शन वरती बुलिश असते. पण इथे आपल्याला असं दिसतंय का एक कॅन्डल अशी तयार होते, तिचा टॉप वरती असतो, हाय तर वरच असतो. पण ती कॅन्डल क्लोज आहे, त्या कॅन्डलची जी काय रेड बॉडी आहे, तर ही कॅन्डल रेड बॉडी कॅन्डल आहे. तर ह्या रेड बॉडी कॅन्डलच्या एकदम लोअर साईडला तर म्हणजे होतं काय, कॅन्डल ओपन होते खाली पण तिचा टॉप वरती असतो. आपल्या हँगिंग मॅन मध्ये आपण काय बघितलं का त्या कॅन्डलचा जो काय लो आहे त्या लो च्या साईडला ती कॅन्डल क्लोज होत नाही, ती कॅन्डल त्या कॅन्डलच्या अप्पर साईडला क्लोज होते. पण इथे आपल्याला ती कॅन्डलचा जो टॉप आहे त्या टॉप पासून म्हणजे जवळजवळ खाली लोच्या साईडला आपल्याला त्या ठिकाणी ती कॅन्डल क्लोज होताना दिसते. पण तिची बॉडी म्हणजे त्या कॅन्डलचा ओपन आणि लो हा जवळजवळ सेम असतो. पण असा जो काय ओपन आणि लो सेम असतो तो आपल्या कॅन्डलच्या एकदम लो साईडला भेटतो. अशीच आपण हँगिंग मॅनचं बघितलं, त्या कॅन्डलची बॉडी तयार होते, टॉपला तयार होते. ओके, आणि इथं याची बॉडी तयार होते त्या कॅन्डलच्या लोला. सेम आपल्या हँगिंग मॅनच्या सेम विरुद्ध असा जर पॅटर्न तयार झाला तर त्याला आपण म्हणतो शूटिंग स्टार. आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला भेटत असतो. त्याच्या पुढचा जो पॅटर्न आहे तो आहे पॅटर्न, त्याचं नाव आहे ट्विझर बॉटम. आता हा जो ट्विझर बॉटम आहे तर ह्या ट्विझर बॉटमचा आपल्याला जे वैशिष्ट्य आहे तर ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आता हे जे आपलं ट्विझर बॉटम म्हणजे काय असतंय, आता ह्या ठिकाणी आपण बघून घ्या. आता ह्या ठिकाणी जो पहिली गोष्ट, आता याच्यासाठी आपल्याला हा पॅटर्न तयार कधी होतो, तर हा पॅटर्न आपल्याला तयार होतो हा साधारणतः तो आपल्याला मार्केटच्या डाऊन ट्रेंडच्या मार्केटमध्ये बॉटम जो आहे डाऊन ट्रेंड चालू असताना त्या डाऊन ट्रेंडच्या बॉटमला असा पॅटर्न तयार होतो. हा आणि हा साधारणतः आपल्याला काय बघायला भेटतोय, तर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बॉडी जी आहे ती बॉडी एकदम अशी मोठी बॉडी बघायला भेटते. आणि त्या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे काय आहे याच्यावाला परत ट्विझर. आपण काय हा घेतलाय आपला ट्विझर बॉटम आणि हा परत ट्विझर टॉप. आता हा ट्विझर बॉटम जो आहे तो आपल्याला त्या चार्टच्या एकदम बॉटमला तयार होतो आणि परत ट्विझर टॉप आहे तर कुठेतरी आपल्याला ट्रेंड अप ट्रेंड आहे आणि अप ट्रेंड मध्ये त्या ठिकाणी असा पॅटर्न तयार होतो. म्हणजेच काय आहे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं बघा. आता इथे आपल्याला ह्या दोन कॅन्डल आहेत, एक आपली ग्रीन कॅन्डल आणि एक रेड कॅन्डल. अशी जी आपली ग्रीन कॅन्डल जर पहिली असेल, आता ही पहिली अशी ग्रीन कॅन्डल आहे आणि त्या ग्रीन कॅन्डलच्या नंतर परत एक आपल्याला बेरिश कॅन्डल तयार झाली. ओके, तर मग आपण त्या पॅटर्नला म्हणतो ट्विझर टॉप पॅटर्न. पण हा पॅटर्न आपल्याला पुढं आपल्याला त्या ठिकाणी असा टॉपला जर समजा भेटला तर त्याला आपण म्हणतो
आपण त्याला म्हणतो ट्विझर टॉप पॅटर्न. आणि त्याच्यानंतर हा जो आपला ट्विझर बॉटम आहे, तर पहिल्यांदा आपल्याला एक बेरिश कॅन्डल आहे रेड. पण आता त्या कॅन्डलचा जो टॉप आहे तो टॉप थोडा वरती आहे, त्याच्या खाली त्याची बॉडी तयार झाली. आता पहिल्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय मी, आता म्हणजे हा जो आहे टॉप, तर हा आपला ट्विझर टॉप म्हणजे काय, त्या कॅन्डलच्या टॉपलाच बरोबर त्या कॅन्डलचा आपल्याला क्लोज बघायला भेटतो. आणि दुसरी कॅन्डल रेड आहे, त्या रेड कॅन्डलच्या टॉपला तो ओपन होतो, पण क्लोज त्या कॅन्डलच्या एकदम लोला तयार होतो. असा पॅटर्न झाला, त्याला ट्विझर टॉप म्हणतात. आणि हा ट्विझर बॉटम जो आहे, तर हा ट्विझर बॉटम हा पॅटर्न टॉपला तयार होतो. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं साईन खाली, डायरेक्शन खाली. नंतर हा जो आपल्या याच्याला ट्विझर बॉटम आहे, तर पहिल्यांदा मार्केटमध्ये करेक्शन होतं. अशी एक रेड कॅन्डल आहे, पण या रेड कॅन्डलच्याच बरोबर ज्या ठिकाणी त्या कॅन्डलचा क्लोज होतो, त्याच बरोबर सेमला या दुसऱ्या ग्रीन कॅन्डलचा ओपन होतो. आणि त्यानंतर ती कॅन्डल जवळजवळ डेज हायच्या थोडी खाली आपल्याला क्लोज होताना दिसते. असा जर पॅटर्न तयार झाला तर त्याला आपण म्हणतो ट्विझर बॉटम. आणि इथून आपल्याला डायरेक्शन हे अप्पर साईडला जाताना दिसतं. त्याच्या पुढचा आपल्याला जो आहे पॅटर्न, तो पॅटर्न आहे डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न. आता यामध्ये जर आपण बघितलं असेल तर आता बघा, ही पॅटर्न जो आहे आपल्याला या ठिकाणी काय बघायला भेटतं, तर इथे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का साधारणतः म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मार्केट सेंटिमेंट शिफ्ट होताना दिसते. ओके. आणि पण आता ह्या कॅन्डल पॅटर्न जर तुम्ही बघितलं असेल तर मग आपल्याला ह्या ठिकाणी काय दिसतंय, तर पहिल्यांदा ही कॅन्डल बघा. आता ही कॅन्डल आहे, या कॅन्डलचा ओपन आहे हा आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे द हायेस्ट प्राइस ऑफ द डे, दिवसभराची एकदम आपली टॉप प्राइस आहे. त्या टॉप प्राइसच्याच आसपास आपल्याला ती कॅन्डल क्लोज झाली, पण ती ओपन खाली झाली. लो जो आहे त्या लोच्याही सगळ्याच वरच्या साईडला आपल्याला कॅन्डल क्लोज होते. असा जर पॅटर्न आपल्याला तयार झाला तर मग आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, आपल्याला त्या ठिकाणी मग असं वाटतंय का, असं वाटतंय म्हणण्यापेक्षा जर असा पॅटर्न तयार झाला तर त्या ठिकाणी आपल्याला बुलिश मोमेंट त्या ठिकाणी बघायला भेटते. पण असं आपल्याला सेम त्याच्या जर समजा विरुद्ध जर अशीच एक रेड कॅन्डल तयार झाली तर तिथून आपल्याला जे काही डायरेक्शन आहे ते आपल्याला खाली घेऊन जाऊ शकतं, किंवा त्या ठिकाणी आपल्याला सेलिंग साईडला ट्रेड घ्यायचा. ओके. आता पुढचा एक पॅटर्न आहे, त्याचं नाव आहे परत 3 ब्लॅक क्राउज. आता हा जो 3 ब्लॅक क्राउज आहे म्हणजेच काय आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी कंटिन्युअसली 3 रेड कॅन्डल तयार दिसतात बघा. पण आता होतंय काय, त्यातल्या आपल्याला पहिल्या 2 कॅन्डल ज्या आहेत, ही एक कॅन्डल आणि एक कॅन्डल, तर या पहिल्या 2 रेड कॅन्डल आहेत त्या कॅन्डलचा जो काय ओपन आहे आणि त्याचा क्लोज आहे, तर म्हणजे काय होतंय, ती कॅन्डल जी आहे ती कॅन्डल त्याच्या लोच्या जवळजवळ क्लोज होते. आणि त्यानंतरची तिसरी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचा जो क्लोज आहे तो क्लोज त्या कॅन्डलच्या टॉप पासून खाली होतो. ओके. तर म्हणजे आता ही कॅन्डल कशी बघा, आता ही कॅन्डल काय आले, तर इथे ही कॅन्डल दिवसभर म्हणजे असं म्हणजे आता त्या टाइम फ्रेम मध्ये ही कॅन्डल टॉपला गेली, क्लोज होताना खाली आली. आणि ही कॅन्डल आहे, तर आता ही कॅन्डल पण काय आहे, तर इथे ह्या कॅन्डलचा जो काय आपले बघा, हा या कॅन्डलचा ओपन आहे आणि हा या कॅन्डलचा काय क्लोज आहे आणि हा लो आहे. पण आता ह्या कॅन्डलचं उलटे, ह्या कॅन्डलचा ओपन जरा थोडा टॉप पासून खाली झालाय आणि ह्या बाकीच्या कॅन्डलचा एकदा ओपन झालाय परत टॉप गाठला नाही. नंतरच्या कॅन्डलचं तसंच आहे. आणि ह्या तिसऱ्या कॅन्डलचं असं आहे का टॉप पेक्षा खालच्या साईडला कधी कॅन्डल जी आहे ती कॅन्डल एकदा ओपन झाली आणि ओपन झाल्यानंतर टॉप केलं तिने आणि परत खाली आली. असं जर डायरेक्शन तुम्हाला बघायला भेटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी सेलिंग साईडला ट्रेड घ्यायचा आहे. तो एक पॅटर्न आपला होता. तर ह्या प्रकारे आपण आता याच्यामध्ये जाणून घेतलेला आहे का महत्वाचे जो जो 10 चार्ट 10 कॅन्डलिस्टिक पॅटर्न जे आहे ते आपण इथे या ठिकाणी जाणून घेतलेत. पण त्यामध्ये जे महत्वाचे आहेत, तर त्यामध्ये महत्वाचा आपल्याला जो होता तो पहिला एक पॅटर्न होता आणि तो पॅटर्न आपला होता हॅमर. त्यानंतरचा आपला दुसरा पॅटर्न होता, तो पॅटर्न आपला होता बुलिश इनगल्फिंग पॅटर्न. आणि 3 नंबरचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न आपला होता तो प्रिसाइजिंग लाईन पॅटर्न. तोही म्हणजे तोही एवढा वर्क करत नाही,
पण हा जो चौथा होता आपला मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न, तोही चांगला वर्क करतो. त्याच्यानंतर हा आपला 3 व्हाईट शोल्डर आहे, तो इतका काही खास असा वर्किंग करत नाही. पण आपला हँगिंग मॅन आहे तर तो चांगला वर्क करतो. आणि त्यानंतर आपला जो शूटिंग स्टार आहे तर तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला वर्क करतो. ओके. तर मग अशा प्रकारे आपल्याला जे काय आता काय होतं बघा, मार्केटमध्ये खूप प्रकारे आपल्याला पॅटर्न दिसतात, खूप प्रकारे आपल्याला साधारणतः चार्ट पॅटर्न, कॅन्डल्स पॅटर्न सगळे आहेत, भरपूर आहेत. पण त्यातले आपल्याला सगळेच वर्क करत नाहीत. मग आपल्याला जे मोजके महत्वाचे आहेत फक्त त्याच ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचंय आणि आपण आपलं काम चालू ठेवायचं आहे. ओके. आणि अर्थातच आता हा बोलता बोलता 30 मिनिटाचा व्हिडिओ झालाय आणि आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की कॅन्डल म्हणजे काय आणि महत्वाचे कॅन्डलिस्टिक पॅटर्न. आपण याच्यामध्ये सगळे घेतलेले नाहीयेत, महत्वाचेच घेतलेले आहेत, अजूनही बरेच प्रकार आहेत, पण आता जे महत्वाचे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके. तर मग आता इथे आपण थांबतोय आणि अर्थातच हा सगळा जो काही व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला आपण दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि मग आता आपण इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे आणि आपला पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्हाला आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल समजा जॉईन करायचं असेल, त्याची आपली फी आहे 3000 रुपये. ती आपली 12 महिन्याची फी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 12 महिने मी जे काही ट्रेड घेत असतो ते ट्रेड तुमच्याबरोबर मी शेअर करत असतो. आणि त्यामध्ये आपले स्विंग ट्रेड असतात, आपल्या कम्युनिटी ऑप्शन आणि आपल्या निफ्टी बँक निफ्टीचे ऑप्शन, काही स्टॉक ऑप्शन सुद्धा आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो. पण अर्थातच ते सगळे ट्रेड आपण आपल्या जबाबदारीवरती घ्यायचे असतात. तर मग अशा प्रकारे आपला हाही एक आपला चॅनल आहे, प्रायव्हेट चॅनल, आपण तोही आपण जॉईन करू शकता. आणि मग आता इथे आपण थांबतोय, आपण परत भेटूया नवीन विषयासह.